आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे. कळावे तयासी कळे अंतरीचे, कारण ते साचे साच्या अंगी. अतिशय अंती लाभ किंवा घात, फळ देते चित्त बीज ऐसे. तो ब्राह्मण जेने राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. ऐसे ते भजन पार पावी. सज्जन हो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज प्रस्तुतच्या अभंगातून तुम्हा आम्हा सर्वांना अगदी मायेनं प्रेमानं पूजेचं आणि भजनाचं वर्म सांगत आहे. ते सांगतात, करावी ते पूजा मनेची उत्तम. पूजा कोणी कोणाची करायची, का करायची, कधी करायची आणि कशासाठी, त्याचा उद्देश काय. खर तर देव आणि भक्त यांच्यातलं नातंच असं असतं की त्यांनी कोणी कोणाची पूजा करण्याची तशी आवश्यकता राहत नाही. माय आणि लेकरू यांच्यामध्ये जसं द्वैतपणा नसतं, आईला सांगावं लागत नाही हे माझं लेकरू आहे, किंवा लेकराला सांगावं लागत नाही ही माझी आई आहे, तो जगतमान्य अशा प्रकारचा सिद्धांत असतो आणि त्याला अपवादच असत नाही. पण देव आणि भक्त यांच्यामध्ये पूजेचं वर्ग राहतच नाही खरं तर. परंतु तरी सुद्धा त्या भगवंताचं विस्मरण होऊ नये यासाठी मनानं चिंतन करणं, स्मरण करणं हीच खऱ्या अर्थाने पूजा आहे. एरवी लौकिकामध्ये आपण पाहतो पंचोपचार पूजा केली जाते, षोडशोपचार पूजा केली जाते, आणखी मानस पूजा केली जाते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा केल्या जातात. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं, खरं तर पूजा करायची ती मनानं करायला अपेक्षित आहे. साधनं काय आहे, मठ आहे का, मंदिर आहे का, किंवा आणखी कुठलं तीर्थक्षेत्र आहे का, मूर्ती आहे का, यापेक्षा खरं तर त्याने त्या भगवंताचं अंतःकरणापासून केलेलं स्मरण म्हणजे तर नामस्मरण हीच तर खऱ्या अर्थाची पूजा असेल. मग लौकिक अवडंबर दिखावा काय कामाचा आहे. खरं तर तुकाराम महाराज त्यासाठीच सांगतात की लौकिकाचे काम काय असे. प्रसिद्धीसाठी, दाखविण्यासाठी किंवा मी पूजक आहे यासाठी पूजेची काही एक गरज नाही. मनाला समाधान लाभण्यासाठी आणि प्रसन्नता प्राप्त होण्यासाठी खऱ्या अर्थाने पूजा करावी आणि ती पूजा मानस पूजा असावी असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ते सांगतात, कळावे तयासी कळे अंतरीचे, कारण ते साचे साचा अंगी. आपल्याला जे सांगायचंय ते दुसऱ्याला न सांगता सुद्धा कळू येतं. न सांगताची तुम्हाला कळू येते अंतर असं जे आहे. आणि खरं तर मग त्याचं कारण काय असतं. आपल्याला एखादा संदेश, एखादा निरोप किंवा एखादा कल्पना दुसऱ्याला पोहोचवायची तर अलीकडे आपण समोर नसेल तर मोबाईलचं माध्यम वापरतो. परंतु मोबाईल हे भौतिक साधन झालं, विज्ञानाने निर्माण केलं. पण जिथं प्रेम आहे आणि दूर अंतर आहे त्यांना आपल्या मनातला भाव या निसर्गाच्या निसर्गरूप मोबाईल मधून कुठल्याही प्रकारची ऊर्जा न वापरता निसर्गाच्या ऊर्जेने त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतो. त्याला ऊर्जा कुठली असते तर त्याला ऊर्जा असते सत्याची ऊर्जा. सत्यरूपी इंधन हे तिथपर्यंत कुठल्याही प्रकारची माध्यम नसताना आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कळावे तयासी कळे अंतरीचे, कारण ते साचे साच्या अंगी. लेकराला भूक लागली त्याला सांगता येत नसलं तरी आईला ते कळतं. भक्तानं काय भक्ती केलेली आहे, काय आर्तभाव आहे ते भगवंताला कळतं. कारण तो दूर जरी असला तरी प्रेमाने तो जवळ असतो. म्हणून तुकाराम महाराज सांगितले की हे साधन नसताना सुद्धा आपल्या अंतरीचा भाव त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन हे साच म्हणजे सत्य. आणि सत्याच्या अंगी सत्य असल्यामुळं ते तिथपर्यंत पोहोचतं. त्याच्यावर किती आघात झाले, किती प्रतिरोध आले, किती अडथळे आले, किती गतिरोधक आले तरी त्यांना न जुमानता सत्य हे सत्य पुढे चालत असतं. अतिशय अंती लाभ किंवा घात. अति कुठंच करू नका. गोड खाण्यामध्ये करू नका, प्रेमामध्ये करू नका, लाडामध्ये करू नका, रागामध्ये करू नका, द्वेषामध्ये करू नका, मत्सरामध्ये करू नका किंवा कुठल्याच गोष्टीमध्ये अति म्हणलं की तिथं माती
दत्तभोजनी सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून असं अति कुठल्याही क्षेत्रामध्ये करू नये. आणि अति जर केलं तर काय होतं, मर्यादेपर्यंत लाभ होतो, पण मर्यादा उल्लंघन झालं की त्याचा घातही म्हणजे व्यक्तीचा नव्हे तर त्या कार्याचा घात व्हायलाही ते कारणीभूत ठरतं. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की मनामध्ये असलेला भाव जाणण्यासाठी गुन्हेगारी जगतामध्ये नार्को टेस्ट करतात आणि मग त्याच्या मनात नेमकं काय आहे हे तपासून काढतात. तसं नार्को टेस्टची साधनं नसताना सुद्धा त्याच्या मनातलं सत्य उगाळविण्याचं कार्य या पूजेच्या माध्यमातून होत असतं आणि ते प्रेमरूप असणारं सत्य हे सत्य निवेदन करत असतं. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं मनामध्ये जे विचार आहेत, मनामध्ये ज्या कल्पना आहेत, मनामध्ये जे पुढं पावलं चाललेलं आहे किंवा प्रेम आहे किंवा त्यागाची आणि प्रेमाची भावना आहे ती किती झाकून ठेवायची म्हटलं तर झाकून ठेवताच येत नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या न्यायानं ती प्रसृत होतच असते. मनातलं लपून ठेवायचा प्रयत्न केला तरी संधी मिळतात ते बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून प्रकट होणार आणि होणारच. आणि तुझं सत्य काय आहे, तुझ्या मनातला भाव काय आहे, तुझा हेतू काय आहे तो निसर्गाला म्हणजे पर्यायानं देवाला नक्की कळणार म्हणजे कळणार. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहायचं असेल, त्यांचा संसर्ग आपल्यावर होऊ द्यायचा नसेल, त्याची बाधा आपल्यावर होऊ द्यायची नसेल, त्या राग लोभ मद मत्सर मोह यांचा आघात आपल्यावर जो होतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नसेल तर काय करावं, भजन करावं. तुका म्हणे जेणे राहे समाधान ऐसे ते भजन पार पावी. आता नेमकं भजन म्हणजे तरी काय, भज म्हण भज म्हण भज म्हण भज म्हण. अरे म्हणा तू तिथे भज, लीन हो, तल्लीन हो आणि तिथं तुला ईश्वर भेटणार आहे. सावत्याला कोथिंबिरीमध्ये लसूण मिरचीमध्ये तो पांडुरंग दिसतो, तसा तुकोबांना चराचरामध्ये दिसतो, तसा तुम्हा आम्हाला आपल्या शेजाऱ्यांमध्ये भक्तांमध्ये किंवा इतर सगळ्या भेटणाऱ्या अगदी जे जे भेटे भूत तेते मानीचे भगवंताचा प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये तो भगवंत दिसला पाहिजे. त्याचा आदर करणं, त्याला योग्य पद्धतीनं लागणारं सहकार्य देणं हेच तर खऱ्या अर्थानं भजन आहे. गाडगे बाबांचं भजन कुठेही चालायचं आणि साधनाविना चालायचं, पण मनातला भाव मात्र उस डोंगावरे रसनवे डोंग्या याच्याही पर होता आणि म्हणून त्याला प्रमाणाची किंवा प्रमाणपत्राची गरज लागत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं तुका म्हणे जेणे होय समाधान ऐसे ते भजन पार पावी.